तर केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला। यामध्ये प्रमाणिक वजावट ही 50,000हून 75,000वर दिलेली आहे। तसंच नव्या कररचनेनुसार 3 ते 7 लाखांपर्यंत 5% कर सवलत कर असणार आहे। Sir, I start with GST. It has decreased tax incidence on the common man, reduced compliance burden and logistics cost for trade and industry, and enhanced revenues of the central and the state governments. It is a success of vast proportions. To multiply the benefits of GST, we will strive to further simplify and rationalize the tax structure and endeavor to expand it to the remaining sectors. तर नवी कररचना कशी असेल त्यावर एक नजर टाकूयात। 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल। त्यानंतर 3 ते 7 लाख उत्पन्न असल्यास 5% कर असेल। 7 ते 10 लाख उत्पन्न असल्यास 10% कर भरावा लागणार आहे आणि 10 ते 12 लाख उत्पन्न असल्यास 15% कर हा भरावा लागणार आहे। 2024 ची ही नवी कररचना असणार आहे। 12 ते 15 लाख उत्पन्न असल्यास 20% आणि 15 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर 30% कर भरावा लागणार आहे। नवी कररचना जाहीर झालेली आहे आणि त्यानुसार 3 लाखांपर्यंत कर भरावा लागणार नाही, मात्र त्यानंतर कररचना असणार आहे। तर नव्या कररचनेवरती सर्वसामान्य जणांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात। जो अर्थसंकल्प आपण घरात सुद्धा जसं पाहतो, ज्यामध्ये खर्च हा आमदानीपेक्षा खूप जास्त नसतो, तो अर्थसंकल्प चांगला समजायला लागतो। आणि ज्या अर्थसंकल्पामुळे देशातल्या सकल उत्पन्नाची वाढ होते तो सर्वांसाठीच चांगला। तर हा अर्थसंकल्प 48 लाख कोटींचा होता। त्यामध्ये वित्तीय तूट ही फक्त 4.9%, म्हणजे कोविडच्या काळात 9.5% होते, त्या तुलनेत घसरण होऊन 4.9%, ही चांगली गोष्ट आहे। या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांवरती 11.11 लाख कोटी खर्च होणार आहे, ही चांगली गोष्ट आहे। त्यांनी डिलेड पेमेंट म्हणजे 45 दिवसाच्या पुढे मायक्रो आणि स्मॉल या छोट्या लघुउद्योगांना जे वेळेवर पैसे मिळत नाहीत त्याच्याबद्दल चर्चा तर केली नाही, पण ह्याचा अर्थ असा होतो की त्यातला त्यांनी डिस्टर्ब केलेलं नाही, त्यांनी हलवलेलं नाही आहे। आणि महाराष्ट्र और पूना में उतने ही बदलाव होंगे जो महाराष्ट्र और पूना करने को तैयार है, क्योंकि भारत सरकार का जो नियम है, भारत सरकार का जो बजट है वो पूरे देश के लिए लागू है। अब भारत सरकार, महाराष्ट्र सरकार और हम लोग पे निर्भर है कि हम उसको किस तरह करें। ये तो बड़ी बात हुई, पर असल में इस सरकार ने इस बजट में पैसा इकट्ठा करने का बहुत संयम रखा। जहाँ पे ज़रूरी था वहीं टैक्स को कम भी किया, और उसको जिस तरह वो खर्च कर रहे हैं वो भी एक बहुत समझदारी वाला खर्च है। त्यांनी करांचं नवी जी काय प्रणाली आहे त्याच्यात रेट्स कमी केलेले आहेत, त्यामुळे सर 15 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर तुमची 17,500ची बचत होईल आणि थोड्याफार प्रमाणात इतर सर्वांची देखील बचत होत राहील। आता उद्योगांच्या बाबतीत जर म्हटलं किंवा इतरांच्या बाबतीत तर कॅपिटल गेनचा टॅक्स त्यांनी थोडा वाढवलेला आहे, पण आज आपण बघतो की शेअर मार्केट खूप उसळी घेतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होतोय, त्यामुळे थोडासा अधिक कर द्यायला करदात्यांची काही ना नसणार आहे।